लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडनं भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाहीत, मग विद्यार्थ्यांवरतीच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतनं अभिजित दिपकेंचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. मंदिर विश्वस्तांचं पत्र दाखवत राज ठाकरेंचा आरोप, तर पत्रात अर्धसत्य. सदा सरवणकरांची प्रतिक्रिया. मनसे आज पत्रकार परिषदेतनं भूमिका मांडणार. केंद्राकडनं राज्यांना 1 लाख कोटींचं कर वितरण. महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. राज्यात विकास कामांच्या अंमलबजावणीला गती मिळणार. नीट पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडनं अनु ग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी. कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. गुजरातच्या मोरबीमध्ये पावसाचा हाहाकार. हलवद तालुक्यातील 3 गावांतनं 24 नागरिकांचं रेस्क्यू. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी. क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरनं वाद. धारदार शस्त्रानं एका मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न. 4 संशयितांवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि CSMT ते चुनाभट्टी मार्गावर ब्लॉक असणार. सकाळी 11 वाजल्यापासून पुढचे 5 तास ब्लॉक असेल. संकष्टी चतुर्थी निमित्तानं सिद्धिविनायक आणि दगडूशेठ मंदिरात भाविकांची रीघ. फुलांच्या सजावटीनं बाप्पाचा दरबार सजला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.